विजय थरथरत्या हाताने पत्र उघडतो. पत्रात लिहिलेलं होतं, बाळा, तू कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी तू लहानच राहशील. आईचं प्रेम राहतच होतं तसं. मी रोज तुझी वाट पाहत होते. एकदा येऊन आई म्हण, मग मी आनंदाने मरेन. परंतु तू कधी आलाच नाहीस रे. 20 वर्षांनी मुलगा घरी आला, पण आई शेवटपर्यंत वाट पाहतच राहिली होती बरं का. एका आईने 20 वर्ष दरवाजाकडे वाट पाहत आपलं आयुष्य काढलं. दररोज सकाळी ती एकच प्रश्न विचारायची, माझा मुलगा आज येईल का. गावातले लोक त्याला वेडी म्हणायचे. वेड लागले ह्या बाईला, सतत आपल्या मुलाचं नाव घेते, वेड लागले ह्या बाईला म्हणायचे. पण त्या आईचा विश्वास कधीच तुटला नाही बरं का. आणि मग 20 वर्षांनी अचानक मोठी गाडी आली त्या गावामध्ये. त्यातून एक श्रीमंत माणूस खाली उतरला. पण तुझ्या आईसाठी भेटायला आला होता, ती आईच त्याला पाहण्यासाठी या जगामध्ये नव्हते. सुंदर मराठी कहाणी आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात पार्वतीबाई नावाची एक गरीब महिला राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव होतं विजय. तिचा नवरा लहानपणीच मेला होता, म्हणजे विजय लहान असतानाच. पार्वतीबाईने लोकांच्या शेतात काम करून विजयला मोठं केलं. ती रोज म्हणायची, बाळा विजय, तो मोठा, खूप मोठा माणूस हो, परंतु माझ्यासारखं आयुष्य जगू नको बरं का. मी जे कष्ट सहन करते, जे दुःख सहन करते, ते दुःख तू सहन करू नको, असं आयुष्य जगू नको. विजय हुशार होता. तो आईला म्हणायचा, आई मी एक दिवस खूप पैसे कमवेन, एवढं पैसे कमवेन की तू सुखामध्ये राहशील. मुलगा म्हणायचा आईला. एक दिवस काय झालं माहीत आहे, गावात शहरातून एक माणूस आला. तो म्हणाला, मुंबईत मोठी कंपनी आहे, काम मिळेल तुला, बघ कसं करतोस. विजयच्या डोळ्यामध्ये स्वप्न आलं. तो आईला म्हणाला, आई मी आता मुंबईला जातो. पार्वतीबाई घाबरली आणि म्हणाली, बाळा आता मला सोडून जातोस का रे तू. पण विजय म्हणाला, आई काही वर्ष तर आहे, मग तुला मोठ्या घरामध्ये घेऊन जाईन मी. गावच्या बसस्टँडवर पार्वतीबाई रडत उभी होती. तिने विजयच्या हातात 500 रुपये ठेवले. ते तिच्या आयुष्याची सगळ्यात मोठी बचत होती बरं का. आणि म्हणाली, बाळा हे ठेव तुझ्याकडे, कशाला तर कामाला येतील. विजय रडत म्हणाला, आई मी लवकरच परत येईन, तू काळजी करू नको. बस निघाली आणि एका आईचं आयुष्य आता रिकामं झालं. एकटंच राहू लागली आई आता. पहिले काही महिने विजयचा फोन आला. तो फोन करायचा, आई मी ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित बोलायचा. पण पार्वतीबाई आनंदाने गावात सगळ्यांना सांगायची, माझा विजय मुंबईमध्ये काम करते, मुंबईमध्ये. पण हळूहळू फोन कमी झाले, नंतर तर पूर्ण बंद झाले. दररोज संध्याकाळी पार्वतीबाई घराबाहेर बसायची, रस्त्यावर वाट पाहत राहायची. गावातली मुलं विचारायची, आजी काय बघतेस इकडं. ते हसून म्हणायचे, माझा विजय येईल ना आता, 20 वर्ष गेलेत आता, माझा विजय आता येईल म्हणून मी वाट बघते. ते सतत त्या बसस्टँडवरती जायचे गावातल्या. पण तिचा विश्वास नाही गेला बरं का. त्याला अजूनही वाटत होती की माझा मुलगा परत येईल.
मुंबईत विजय मोठा बिझनेसमॅन झाला, मोठी गाडी, मोठं ऑफिस, पैसा. पण त्या सगळ्या धावपळीमध्ये तो आईला विसरला बरं का. एक दिवस त्याने जुन्या बॅगेत आईचा फोटो पाहिला आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई. त्याला 20 वर्षापूर्वीचं वचन आठवलं. दुसऱ्याच दिवशी विजय मोठ्या गाडीमध्ये गावात आला. संपूर्ण गाव त्याच्याकडे पाहत होतं. तो धावतच घराकडे गेला, पण घरासमोर लोक जमले होते. का जमले होते माहीत आहे? त्याच्या आईनं त्या मुलाची वाट पाहत पाहत आपला जीव सोडला होता. शेवटपर्यंत ती आपल्या मुलाची वाट पाहत राहिली, शेवटपर्यंत बरं का. परंतु त्याचा मुलगा काय आला नाही. त्या मुलाला आपल्या आईची आठवणसुद्धा आली नाही. का आली नाही माहीत आहे? पैसा, धन, दौलत सगळं काय होतं, कशाला आठवण येते. विजय आता पूर्णपणे घाबरला होता. संपूर्ण गाव त्याच्याकडे बघत होतं. दरवाजावर पांढरा कपडा लावलेला होता. विजय घाबरला, काय झालं असेल. 20 वर्षानं परत आला बरं का. आता 20 वर्ष आईची आठवण आलेली. आता आठवण आली आणि तो परत आला. आणि येऊन बघतो तर काय, शेजारी डोळे पुसत म्हणाले, विजय तुझी आई काल रात्री गेली रे, गेली तुझी आई. विजयच्या हातातून बॅग खाली पडली. तो धावत आत गेला. पार्वतीबाईचा फोटो समोर ठेवलेला होता. फोटोसमोर दिवा जळत होता. विजय जोरात रडू लागला, आई मी आलोय बघ. काय फायदा होता आता, पण आता खूप उशीर झाला होता. शेजारच्या आजीने विजयला एक जुना डबा दिला. ही तुझ्यासाठी ठेवली होती तुझ्या आईनं. त्या डब्यात विजयचा लहानपणीचा फोटो, तुटलेली खेळणी आणि एक पत्र होतं. विजय थरथरत्या हाताने पत्र उघडतो. पत्रात लिहिलेलं होतं, बाळा तू कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी तू लहानच राहशील. आईचं प्रेम राहतच तसं. मी रोज तुझी वाट पाहत होते. एकदा येऊन आई म्हण, मग मी आनंदाने मरेन. परंतु तू कधी आलाच नाहीस रे. कधी तू आई म्हणून 20 वर्ष झालं तर तू आलं नाहीस रे. हे वाचून विजय जोरात रडू लागला. तो आईच्या फोटोसमोर बसून म्हणाला, आई मी पैशाच्या मागे धावलो, पण तुझं प्रेम हरवलं. त्या रात्री पहिल्यांदा एक श्रीमंत माणूस स्वतःला खूप गरीब समजत होता. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील आपल्याकडून पैसा मागत नाही आहेत. त्यांना फक्त वेळ हवा असतो, प्रेम हवं असतं. पैसा पुन्हा मिळू शकतो, हो, पैसा पुन्हा आपण कमवू शकतो, पण गेलेले आई वडील पुन्हा कधीच मिळत नाहीत. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई असे जरूर लिहा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.